नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी मी यूट्यूबला 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत. पूर्वसिद्धता परीक्षा 2 याचा भाग पहिला, भाग दुसरा. पहिल्या भागामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 20 पर्यंतचे प्रश्न आहेत. दुसऱ्या भागामध्ये प्रश्न क्रमांक 21 पासून 42 पर्यंतचे प्रश्न आहेत. आता या तिसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत उत्तरावरची प्रश्नोत्तरं, पत्रलेखन आणि निबंध लेखन. चला तर मग पाहूया पूर्वसिद्धता परीक्षा दुसरी भाग 3 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पूर्वसिद्धता परीक्षा 2 2026 भाग 3. बघा, प्रश्न 9. खाली दिलेला उतारा वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. एक पुस्तकाच्या बाहेरचा पॅरेग्राफ दिलेला असतो, उत्तर दिलेला असतो आणि तो वाचून तुम्ही त्याचे उत्तर लिहायचे असतात. आणि हे इथं हक्काचे मार्क आहेत पहा तुमचे, कारण या पॅरेग्राफमध्येच त्याची उत्तरं असतात. तर काही वेळा एकदा वाचून समजलं नाही तर दुसऱ्यांदा वाचा, तिसऱ्यांदा वाचा, चौथ्यांदा वाचा आणि त्याचा अर्थ नीट समजून घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना काय वाटतं की पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या 2 ओळीत आहे म्हणून तसंच लिहून ठेवतात ते. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नंतरच्या 2 ओळीत आहे, असं तसं नसतं. पण त्यासाठी पूर्ण पॅरेग्राफ तुम्ही वाचला पाहिजे आणि त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. इथं बघा, शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातला एक इथं उतारा दिलेला आहे, तर तो वाचा नीट. इथं मी उतारा पूर्ण दिलेला आहे. परीक्षेत तुम्ही उत्तरपत्रिकेत उतार लिहायचं नाही आहे, फक्त प्रश्नांची उत्तरं तेवढीच लिहायची आहे, ते लक्षात घ्या. बरेच जण पूर्ण उतारा लिहित बसतात. तर इथं 2 प्रश्न विचारलेत बघा याच्यावर, या पॅरेग्राफवर. राज्यातील आंब्याची फणसाची झाडे तोडू नयेत असे महाराज का म्हणतात, असा एक प्रश्न आहे. आणि झाडे जीर्ण झाल्यास ती कशी तोडली जावीत. आता याचे उत्तर आपण बघूया. राज्यातील आंब्याची फणसाची झाडे तोडू नये असे महाराज का म्हणतात. उत्तर बघा, कारण ही झाडे 2 वर्षात वाढणारी झाडे नाहीत. लोकांनी या झाडाची फळे आपल्या मुलाबाळांना खाण्यासाठी खूप वर्षे जतन करून वाढवलेली असतात. अशी झाडे तोडली तर लोकांना अत्यंत दुःख होते. एखाद्यास दुःख देऊन जे काम केले जाते ते अल्पावधीतच नष्ट होते, त्याचा दोष मात्र मालकास लागतो. अशा वृक्षांच्या अभावाने खूप हानी होते, म्हणून आंब्याची व फणसाची झाडे तोडू नयेत असे महाराज म्हणतात. दुसरा प्रश्न बघा, झाडे जीर्ण झाल्यास ती कशी तोडावीत. एखादे झाड खूपच जीर्ण झाले असेल, कामातूनच गेले असेल, तरी त्या झाडाच्या मालकास विचारून त्यास पैसे देऊन न्यायाने ते झाड तोडून न्यावे. अत्याचाराने झाड तोडले जाऊ नये. बघा, शिवाजी महाराजांनी किती विचार केला होता. तर अशा पद्धतीनं या दोन्ही प्रश्नांची उत्तर तुम्ही लिहिली तर इथं पैकीच्या पैकी म्हणजे 2 पैकी 2 मार्क तुम्हाला एका प्रश्नाला मिळतात, म्हणजे एकूण 4 मार्क इथं तुम्हाला मिळू शकतात. आता पुढचा प्रश्न आहे 10वा. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर पत्रलेखन करा. 5 मार्क आहेत त्याला. बघा, तुमच्या धाकट्या भावाला किंवा बहिणीला शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे पत्र लिहा. किंवा 10वी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक मिळवण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना अर्ज लिहा. दोन्हीपैकी एक तुम्ही लिहायचं आहे परीक्षेमध्ये. एक तर कौटुंबिक पत्र लिहा किंवा अर्ज लिहा. परीक्षेमध्ये एक अर्ज आणि एक कौटुंबिक पत्र विचारलं जातं, तर दोन्ही लिहायचं नाही आहे. दोन्हीपैकी एकच लिहायचं, जे तुम्हाला सोपं वाटतं ते लिहायचं. आता बघूया आपण. इथं मी दोन्ही दिलेले आहेत कसं लिहायचं ते, पण तुम्ही परीक्षेत एकच लिहायचं आहे. मध्ये स्त्री किंवा ओम लिहिण्याची पद्धत आहे. आता इथं वर उजव्या बाजूला पत्ता लिहायचा आहे. हा कोणाचा पत्ता, तर स्वतःचा पत्ता, जो पत्र पाठवतो त्याचा पत्ता. पत्राचे 5 भाग व्यवस्थित दिसले पाहिजे, त्याला मार्क आहेत. प्रत्येक भागाला 1-1 मार्क आहे. तर हा पत्ता लिहिताना पण बघा अ ब क लिहिलेलं आहे. अ ब क का लिहिलं, तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये कुठेही तुमचं नाव तुम्ही लिहायचं नसतं. वर पेपरवर सुद्धा तुमचा रजिस्टर नंबर असतो, म्हणून इथं अ ब क. इंग्रजीमध्ये आपण XYZ लिहितो, तर मराठीत अ ब क लिहिलं आहे. त्यानंतर घराचं नाव, घर नंबर, मोठा भाग जो असेल तो गुरुवार पेठ पुणे, पिनकोड नंबर 499-2006, दिनांक 3/3/2026. तुमचं परीक्षेत ज्या दिवशी आहे ती तारीख तुम्ही लिहायची आहे तिथं. आता बघा महिना, इथं ज्याला पत्र लिहायचं त्याला उद्देशून इथं आपण लिहितो चिरंजीव सुरेश यास अनेक आशीर्वाद विनंती विशेष.
तर वयानं लहान आहे भाऊ, त्यामुळं आशीर्वाद आलेला आहे, याला पण मार्क आहे, 1 मार्क आहे. आणि नंतर मुख्य मजकूर येतो. तुझे पत्र मिळाले, वाचून आनंद झाला, तुझा अभ्यास कसा चालला आहे, यंदा तुझे 10वीचे वर्ष आहे, चांगला अभ्यास करून भरपूर गुण मिळव, त्यावरच तुझा महाविद्यालयाचा प्रवेश अवलंबून आहे. जो शिकेल तो टिकेल हा आजचा मंत्र आहे. शिक्षणाशिवाय समाजात किंमत नाही हे लक्षात ठेव. तर एकदम पत्र लिहायला चालू करायचं नाही, आधी चौकशी करायची त्याची आणि मग तो मुख्य विषय लिहायचा. आता बघा शेवटी समारोप, त्याला पण मार्क आहे. ते तो बाबांना व ती सौ आईला नमस्कार, चिरंजीव पिंकीला आशीर्वाद, पत्रोत्तर पाठव, असं लिहिण्याची पद्धत आहे. तर हे पत्राचे 5 भाग बघा. हा पहिला भाग मी गोल करतो याला, हा स्वतःचा पत्ता, पत्र पाठवण्याचा पत्ता. त्यानंतर मायना, हा मायना ज्याला उद्देशून आपण लिहितो तो मायना. त्यानंतर हा मुख्य मजकूर, जो विषय दिलेला आहे तो, हा मुख्य मजकूर, याला पण मार्क आहेत. मुख्य मजकूर जो विषय दिलेला आहे तो. आणि समारोप इथं, आणि सही, समारोप आणि सही. कळावे तुझा दादा अ ब क, इथं त्याला पण मार्क आहेत. इथं खाली समारोप आणि सही आहे पहा. कळावे तुझा दादा, मुलीने तुझी ताई लिहायचं किंवा दीदी लिहायचं. आणि इथं ज्याला पत्र पाठवू त्याचा पत्ता, म्हणजे भावाचा पत्ता. हा पोस्टमनला कळण्यासाठी पाकिटावर जो पत्ता असतो ना, तो हा पत्ता. सुगम निवास, घर नंबर 892, नेहरू चौक, सोलापूर, पिनकोड 440-059. तर हा वर उजव्या कोपऱ्यात जो पत्ता लिहिला आहे तो, आणि हा खालचा पत्ता, हे दोन्ही वेगवेगळ्या गावचे पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि वर पत्त्यामध्ये जे नाव आहे अ ब क, तेच खाली तुझा दादा अ ब क तिथं आलं पाहिजे. वर जर तुमचं नाव असेल तर खाली पण तुमचं नाव येणार, हे लक्षात ठेवा. आता अर्ज, अर्ज आणि पत्रामध्ये काय फरक आहे पहा. थोडा फरक आहे. कौटुंबिक पत्रामध्ये विषय लिहित नाहीत, अर्जामध्ये विषय येतो. आणि अर्जामध्ये ज्याला उद्देशून अर्ज करायचा त्याचा हुद्दा येतो. बघा इथं पत्ता स्वतःचा येतो. द्वारा अ ब क, उगार खुर्द, तालुका कागवाड, जिल्हा बेळगाव, पिनकोड नंबर 591-316, दिनांक 3/7/2026, म्हणजे जुलै महिन्यातली तारीख आहे. कारण परीक्षा होऊन 2-3 महिने झाल्यानंतर तुम्ही हेडमास्टरना अर्ज करायचा आहे, मुख्याध्यापकांना. तुम्हाला गुणपत्रक पाहिजे कॉलेजसाठी. विषय गुणपत्रक मिळण्याबाबत. महोदय, मी आपल्या शाळेचा विद्यार्थी असून कर्नाटक बोर्डाने मार्च 2026 मध्ये घेतलेल्या SSLC परीक्षेत उत्तीर्ण झालो आहे. पुढील शिक्षण घेण्यासाठी मला गुणपत्रकाची गरज आहे, तरी ते कृपया लवकर मिळावे. प्रति मुख्याध्यापक, श्रीहरी विद्यालय, उगार खुर्द, तालुका कागवाड, जिल्हा बेळगावी. तर इथं विषय येतो अर्जामध्ये बघा. इथं लिहिलाय विषय, तो याच्यामध्ये येत नाही, कौटुंबिक पत्रात येत नाही. हा फरक आहे. इथं विषय लिहिला आहे, लक्षात बघा घ्या. आणि इथं हुद्दा येतो, ज्याला अर्ज लिहायचा त्याचा हुद्दा. तुम्हाला बरेच अर्ज येतात. नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला अर्ज लिहा, हेस्कॉमच्या अधिकाऱ्याला अर्ज लिहा, असे वेगवेगळे अर्ज. तर तिथं त्या ज्याला अर्ज लिहायला सांगेल त्याचा हुद्दा येतो, लक्षात घ्या. आहे हा फरक आहे. तर पत्रलेखन 5 मार्क हक्काचे आहेत, ते जरूर तुम्हाला मिळू शकतात. आणि चांगल्या पद्धतीनं पत्र लिहा आणि मार्क मिळवा जास्तीत जास्त तिथं. हां, इथं समारोप करताना कळावे आपला आज्ञाधारक विद्यार्थी अ ब क असं येणार. आता निबंध लेखन पहा. प्रश्न 11वा, खालीलपैकी कोणत्या एका विषयावर निबंध लेखन करा. 45वा प्रश्न आहे, आई एक दैवत किंवा पर्यावरण प्रदूषण. तर इथं मी दोन्ही निबंध दिलेले आहेत, तुम्ही एकच लिहायचं आहे दोन्हीपैकी, तुम्हाला जो
सोपा वाटतो तोच लिहायचा आहे. आई एक महान दैवत असं मी निबंध इथं दिलेलं आहे. कवी यशवंतांनी आईची थोरवी गाताना म्हटले आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अगदी खरं आहे ते. मातेचे प्रेम अतुलनीय आहे. सत्ता मत्ता विद्वत्ता हे साऱ्या जन्मदे पुढे कप पदार्थ आहेत. म्हणून तर कुणापुढेही न वाकलेला जगज्जेता सिकंदर आपल्या मातेसमोर नतमस्तक होत असे. हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज हेही श्रेष्ठ मातृभक्त होते. तिच्या वात्सल्याचे स्वरूप सर्वत्र सारखेच आढळते. मातेच्या वात्सल्याची अनेक उदाहरणे आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. 4 घरी हिंडून भाकर तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण स्वतः उपाशी राहते, पण आपल्या लेकराला ती ओला कोरडा तुकडा आधी भरवते. प्रसंगी अपत्याच्या वात्सल्यापोटी माता आपल्या प्राणांचीही बाजी लावते. इतिहासातील याचे जिवंत स्मारक म्हणजे रायगडावरील हिरकणी बुरुज. माता आपल्या लेकरासाठी काय करत नाही? ती त्याला जन्म देते. एवढेच नव्हे तर सर्वस्वी परावलंबी असलेल्या आपल्या बाळाला ती नयनांचा दिवा व तळहाताचा पाळणा करून सर्वतोपरी सांभाळते. ती त्याचे संगोपन करते. त्याला नीतिकथा चातुर्य कथा सांगून ती त्याचे कुसुम कोमल मन फुलवते. त्यावर सुसंस्कार घडवते. शिवबा, विनोबा, बापूजी यासारख्या थोर व्यक्तींनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या मातेला दिले आहे. बापूजी तर आपल्या आत्मवृत्तात सांगतात, एक माता ही सहस्त्र शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे. मातेचे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. आपल्या वृद्ध मातापित्यांची सेवा करणे ही काही अंशाने त्या ऋणांची परतफेड म्हणता येईल. खरे तर तो आपल्या कर्तव्याचा एक भाग असतो. काही कृतज्ञ करंटे ही फेड पैशाने करू पाहतात आणि वृद्ध मातापित्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. म्हातारपणी मातापिता आपल्या मुलांच्या प्रेमाच्या सावलीत विसावण्यासाठी आसुसलेले असतात. तसे झाल्यास ते त्यांना आपल्या जीवनाचे सार्थक वाटते. मातेचे कृपाछत्र एवढे विशाल आहे, हे उपकार एवढे अमाप आहेत की 100 जन्म घेऊनही ते फिटणार नाहीत. जननी हे दैवत असे असामान्य आहे. ते आपल्यावर सदैव कृपा प्रसादाची खैरात करत असते. म्हणून तर प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांना स्वर्गापेक्षाही माता श्रेष्ठ वाटते. म्हणूनच कवी म्हणतो, आईसारखे दैवत या जगतामध्ये नाही. तर असा हा पहिला निबंध इथं आहे. आता दुसरा निबंध आपण बघूया. पर्यावरण रक्षण काळाची गरज. आपला परिसर म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती. ही जमीन, हिरवेगार वृक्ष, अनेक रंगी सुगंधी फुले, मधुर फळे, किलबिलणारे पक्षी, फुलपाखरे, निळे जांभळे डोंगर, थंडगार वारा, झुळझुळणारे झरे, नद्या व तलाव हे होत. या सर्वांनाच पर्यावरण असे म्हणतात. हवा, पाणी, जमीन, वनस्पती, प्राणी, कीटक यांचे निर्मल सुंदर नैसर्गिक रूप म्हणजे पर्यावरण. मनुष्य हा यातील महत्त्वाचा घटक. बघा, निबंध कुठलाही लिहिला ना, पहिल्यांदा त्याचा जो शब्दशः अर्थ आहे तो लिहायचा आहे. म्हणजे त्याच्याबद्दल आधी पर्यावरणाची व्याख्या लिहिली आहे बा, आणि नंतर आता ते कशामुळे प्रदूषित होतं पुढच्या पॅरेग्राफमध्ये प्रदूषणाची कारणं सांगितलेत. 3 प्रकारचं प्रदूषण आहे बघा. आता पुढचा पॅरेग्राफ कशामुळं प्रदूषण झालेलं आहे आणि मग उपाय काय, असं मुद्द्यावर तुम्ही निबंध लिहायचा आहे. विकासाच्या नावाखाली मानवाने निसर्गाचे रूपच बदलून टाकले आहे. त्यातूनच सृष्टीजीवन धोक्यात आले आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. ही चिंतेची बाब होऊन बसली आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा दुरुपयोग केल्याने पर्यावरणातील प्रदूषण वाढले. कारखान्यातून बाहेर पडणारे विषारी वायू, रसायने, अणुस्फोट, शस्त्रास्त्र चाचण्या, वाहनातील धूर यामुळे दमा, क्षय व कर्करोग यांचा उपद्रव वाढला. पृथ्वीभोवतालचे ओझोनचे वायूचे आवरण संरक्षक कवच कुंडलच आहे, पण हवेच्या प्रदूषणामुळे हे आवरण विरळ होत चालले आहे. मोठ्या शहरातून केर कचऱ्यामधून हवा दूषित होते. आपण पवित्र मानलेल्या नद्यांमध्ये केर कचरा टाकला जातो. कारखान्यातील अशुद्ध द्रव्ये, मळी या नद्यांमध्ये सोडतात. त्यामुळे पाण्यातील प्राणी, वनस्पती यांचे जीवन धोक्यात आले आहे. कर्नाटकातील भद्रावती नदीतील 18 किलोमीटर परिसरातील मासे नष्ट झाले आहेत. उंच उंच इमारती, महापूर, जंगलतोड यांच्यामुळे मातीचे थर नष्ट होत आहेत. मातीची धूप होत आहे. त्यामुळे शेतीच्या उत्पन्नात घट होत आहे. पर्यायाने प्रदूषणात भर पडत आहे. जंगल तोडून मानवनिर्मित सिमेंटची जंगले उभारली जात आहेत. त्यातून पावसाचे प्रमाण कमी होत आहे. म्हणजे आत्तापर्यंत प्रदूषणाचे काय परिणाम झालेत, दुष्परिणाम, ते इथं सांगितलेले आहेत. आता पुढं उपाय आहे पुढच्या पॅरेग्राफमध्ये पहा.
जंगल तोडून मानवनिर्मित सिमेंटची जंगले उभारली जात आहेत, त्यातून पावसाचे प्रमाण कमी होत आहे. अन्न टंचाई आणि अनारोग्य यांचे प्रमाण वाढले आहे. पर्यावरण समस्या म्हणजेच प्रदूषण. यावर एकच उपाय, तो म्हणजे जादा जंगलतोड थांबवली पाहिजे. खूप वृक्ष लावले पाहिजेत. आपल्या दारात, घराच्या मागे, मोकळ्या जागेत, इमारतीभोवती झाडे लावली पाहिजेत. झाडे हवेतील कर्बवायू मोठ्या प्रमाणात शोषून घेतात, म्हणून वृक्षारोपण आवश्यक आहे. पशु, पक्षी आणि कीटक यांच्यामुळे निसर्गातील समतोल राखला जातो, म्हणून पशुपक्ष्यांची हत्या, शिकार ही थांबवली पाहिजे. प्राण्यांचे रक्षण केले पाहिजे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. अन्न आणि पाणी यांची स्वच्छता राखली पाहिजे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर केला पाहिजे. आणि अखेरचा महत्त्वाचा उपाय म्हणजे वाढत्या लोकसंख्येला आळा घातला पाहिजे. या दृष्टीने पावले टाकल्यास पर्यावरणाची समस्या सुटण्यास मदत होईल व पर्यावरणाचा समतोल राखला जाऊन मानवाचे आयुष्य सुखी आणि समाधानी होईल. या तिसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे आपण उतारावरची प्रश्नोत्तरे, पत्रलेखन आणि निबंधलेखन हे प्रश्न लिहायचे आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये वाजेल आणि ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.